नमस्कार मित्रांनो, सुपरटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्लॉग कसा शूट करायचा। आता मी सध्या ज्या कॅमेऱ्यानं व्लॉग शूट करतोय, असा जर कॅमेरा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुठल्याही एक्सटर्नल पर्सनची गरज लागणार नाही किंवा तुम्हाला तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे त्याचा सुद्धा वापर करायची गरज नाही, कारण हा जो कॅमेरा आहे तो कॅमेरा तुमचं सगळं काम करतोय। तुम्हाला कुठल्याही कॅमेरामॅनची गरज पडणार नाही, कारण हा स्पेशल व्लॉगिंगसाठी बनवलेला कॅमेरा आहे। भरपूर लोकांना तुमच्यापैकी ह्या कॅमेऱ्याविषयी माहीत असेल। ठीक आहे, हा आहे पॉकेट 3। ठीक आहे, DJI Osmo Pocket 3। आता त्याच्यानंतर Insta360 मध्ये पण या कॅमेरा निघालेला आहे, लुना अल्ट्रा म्हणून। तर असे कॅमेरा तुम्ही जर घेतलात तर तुम्ही कुठेही जर, आता मी या ठिकाणी सरळ फिरतोय आणि माझ्यासमोर कुठलाही कॅमेरामॅन त्या ठिकाणी नाही आहे आणि मी एवढ्या अंतरावरून सुद्धा बोलतोय। माझ्याकडे हा माईक आहे, मी या ठिकाणी सिम्पली बसलेलो आहे आणि मी बोलतोय आणि बोलल्यानंतर तुम्ही बघू शकता की एकदम क्लॅरिटी एकदम चांगलीच आहे। तुम्ही फिरू पण शकता आणि फिरत फिरत पण तुम्ही एखादा ऑब्जेक्ट दाखवायचा आहे तुम्हाला, अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता। आता हा कॅमेरा मला ट्रॅक करतोय आणि मी जे तुम्हाला हा कॅमेरा दाखवणार आहे ते त्यापैकी जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल, तुम्ही जर विचार करणार असाल, तुम्हाला इनडोअर शूटिंग करायचं आहे, तुम्हाला प्रोडक्टचे रिव्ह्यू करायचे आहेत, तुम्हाला व्लॉग करायचं आहे, तुम्हाला सोलो ट्रॅव्हलिंग करायचं आहे, यासाठी हा कॅमेरा सगळ्यात बेस्ट पर्याय तुमच्यासाठी असतो। माझ्याकडे सोनी ZV E10 तुम्हाला माहीत असेल, व्लॉगिंग कॅमेरा घेऊन लोक फिरायचे, बरोबर आहे। तर तो मोठा जो कॅमेरा आहे त्यासाठी एक प्रॉब्लेम असा होता की त्यामध्ये एक ॲक्टिव्ह ट्रॅकिंग सिस्टीम नसायची, त्याला मग आपल्याला गिम्बल जोडावं लागायचं, बरोबर आहे। गिम्बल जोडल्यानंतर तुम्हाला एक तिथे माणूस लागतो की तो आपल्याला ॲक्टिव्हली ट्रॅक करेल। परंतु अशा ठिकाणी तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी असेल किंवा खूप ठिकाणी असं असतं की तिथं आपण तो मोठा कॅमेरा घेऊन इझिली जाऊ शकत नाही किंवा आपल्याला मूव्हिंग फिअर असतो सुरुवातीला की बाई मी कसं घेऊन जाऊ, या ठिकाणी मला लोक बघतील, असं म्हणजे सुरुवातीला जे लोक व्लॉगिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी हे थोडंसं अवघड होतं। तर व्लॉग करण्यासाठी सगळ्यात मेन महत्त्वाचं एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते असं एक चांगला कॅमेरा। त्याशिवाय तुम्ही व्लॉगिंग करणं आता अवघड, कारण बघा त्याची क्वालिटी जर तुम्ही बघत असाल तर एकदम चांगली क्वालिटी आहे। आवाज क्वालिटी जर तुम्ही बघत असाल तर आवाज क्वालिटी पण चांगली। आता मी सध्या माईक जोडलेला आहे म्हणून तुम्हाला आवाज येतो, कारण एवढ्या लांबून तो माईक जो त्या कॅमेऱ्यामध्ये आहे तो पण कॅप्चर करू शकतो, परंतु तुम्हाला माहीत आहे ती क्वालिटी येणार नाही। ठीक आहे, आता हा कॅमेरा कोणता आहे, हा माईक कोणता आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे। ठीक आहे, त्याचं ह्या माईकचं रिव्ह्यू पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे आणि या कॅमेऱ्याचा रिव्ह्यू पण मी टाकलेला आहे ऑलरेडी। तो एक जुना व्हिडिओ मी बनवलेला आहे, परंतु आता मी तुम्हाला हा व्लॉगिंग कसा करायचं नेमकं आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी ह्या स्टेपमध्ये पहिले इसेन्शियल जी गोष्ट आपल्याकडे आहे ती आहे आपल्या कॅमेऱ्याची। आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचा जर कॅमेरा नसेलच तर त्याचा काही उपयोग होणारच नाही, कारण तुम्ही मोबाईलने हे व्लॉग तुम्ही फक्त इथं फ्रंटमध्ये करू शकता। आता बघा मी हे मोबाईलप्रमाणे पण यूज करू शकतो, मी एवढ्या जवळ आलो तरी हे घेऊ शकतं। ठीक आहे, मी अशा प्रकारे याला घेऊन फिरू पण शकतो आणि याची रेंज पण चांगल्या प्रकारची वाईड रेंज आहे। तर हे स्क्रीन टच पण आहे। ठीक आहे, याच्यावर आपण क्लिक केलं तर हा समोरचा ऑब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी काय काय आहे हे तुम्ही दाखवू शकता। अशा प्रकारे तुम्ही फिरून हे सगळं परिसर जे काही तुम्ही कुठे एखाद्या XYZ लोकेशनवर गेलात तर तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकता, दाखवू शकता आणि लगेच जर तुम्हाला तुमच्याकडे फिरवायचं असेल तर लगेच अशा प्रकारे फिरवू शकता। आणि जर तुम्हाला जर मूव्हिंग शॉट घ्यायचे, जरा समजा तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आणि चालतानाचा शॉट घ्यायचा आहे, आता तुम्हाला तिथे माणूस ठेवायची गरज नाही। आता बघा मी स्वतःला ट्रॅक केलेलं आहे, आता डबल ट्रॅक केलं आणि मी या ठिकाणी चलत चाललेलो आहे, म्हणजे बी रोल्स जर तुम्हाला बी रोल्स घ्यायचे। आता बघा मी या ठिकाणी इकडे गेलेलो आहे आणि मूव्हिंग करतो मी आणि या ठिकाणी मी फिरत बघत असं चाललेलो आहे, मूव्हिंग असं ह्याप्रमाणे तुम्हाला बी रोल्स घ्यायचे आहेत। परंतु तुमच्याकडे जर मोबाईल असला असता तर तुम्ही हे करू शकला नसतं, तुम्हाला ते गिम्बल घ्यावं लागलं असतं, तुम्हाला ॲक्टिव्ह जे काही ट्रॅकिंग आहे त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश करावं लागतं। पण ह्या कॅमेऱ्यामध्ये ते सगळेच येते आणि हे छोटासा कॅमेरा आहे। या कॅमेऱ्याची साईज पण तुम्ही बघितलं नाही, एवढं तळहातावडी आहे। तुम्ही सरळ तुम्ही चालू केलं, पॉकेटमध्ये ठेवलं आणि सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी सेट होतात। त्यामुळं असा कॅमेरा इन्व्हेस्ट करणं हे सगळ्यात गरजेचं आहे। मी आता तुम्हाला जो कॅमेरा मी यूज करतोय तो मी दाखवत आहे, या ठिकाणी बघू शकता। हे बघा हा कॅमेरा आहे। आता मी या ठिकाणी ट्रॅकिंग सिस्टीम पण तुम्हाला दिसत असेल, हे जे तुम्हाला ग्रीन कलरचं दिसतं त्यावर ट्रॅकिंग आहे आणि तुम्हाला हे जे गिम्बल आहे हे गिम्बल ॲटोमॅटिकली मी जिकडे फिरणार आहे त्या ठिकाणी जाईल। बघा आता मी इकडे उठलो, या ठिकाणी इकडे चाललो आहे, बघा तो कॅमेरा ॲटोमॅटिकली, हा बघा हा गिम्बल ॲटोमॅटिकली आपल्याला ट्रॅक करतो आहे। ठीक आहे, याला सांगायची गरज नाही आहे, तो ॲटोमॅटिकली आपल्याला सेंटरमध्येच ठेवतो आहे। मी जिकडे गेलं तिकडं फिरणार आणि याची साईज तर तुम्ही बघू शकता की एवढी आहे, हे हाता एवढेच, एक तळ हाता एवढेचा असतो। हे बघा असं सिम्पल तुम्ही हातातमध्ये घेतलात, हे बघा
हे खाली स्टँड येतो असा, आणि जर तुम्हाला स्टँड लावल्यानंतर तो इथून एवढाच त्याचा जो पोर्शन आहे तो तुम्ही असं घेऊन व्लॉग करू शकता. ठीक आहे. या आणि हा जो आहे ना, तुम्ही मागे माईक जोडलेला आहे. ठीक आहे. हा माईक जोडलेला आहे आणि हा समोर, तर हे अशा प्रकारे माईक आहे. तर तुम्ही हा कॅमेरा घेऊन अशा प्रकारे व्लॉग करू शकता. ठीक आहे. दोन्ही मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे मी व्लॉग करतो आहे. तर याची जी लिंक आहे, या प्रोडक्टची जी लिंक आहे मी पाठवतो. जे पॉकेट 3 आहे ते थोडंसं आता तुम्हाला स्वस्तमध्ये मिळू शकतं. म्हणजे समजा ज्याच्याकडे बजेट थोडंसं कमी आहे, ठीक आहे, ज्यांचं बजेट थोडंसं कमी आहे त्यांच्यासाठी पॉकेट 3 आता थोडंसं स्वस्तमध्ये मिळतो. 40,000च्या आसपास तो आहे. एक माईक वगैरे तुम्ही 3-4 हजाराचा घेऊ शकता. ठीक आहे. आता हा जो माईक आहे हा स्पेशली लार्क M2 आहे. तो थोडासा महाग जातो, म्हणजे महाग 10-12 हजार रुपयाच्या रेंजमध्ये जातो. ठीक आहे. आणि याचे मिनी व्हर्जन पण आहेत. ठीक आहे. याच्या मिनी व्हर्जन पण आहेत, ते 5-6 हजारामध्ये मिळतात. तुम्ही बोयाचे माईक घेऊ शकता, तुम्ही DJIचं माईक घेऊ शकता, तुम्ही अजून कुठलं तरी, जर तुम्हाला आपल्या बजेटनुसार आहे. तर पॉकेट 3 ही बजेटमध्ये येऊ शकतं. आता पॉकेट 4 आलेलं आहे, त्याची किंमत थोडीशी जास्त आहे, परंतु हा पण चांगल्या प्रकारे काम करतो. ठीक आहे. जर फक्त तुम्हाला याच्यामध्ये गिम्बल असल्यामुळे हा पावसामध्ये धुळीमध्ये थोडंसं याला जपून वापरावं लागतं. त्यापेक्षा मग तुम्हाला जर अशा ठिकाणी ॲडव्हेंचर ठिकाणी जर करायचं असेल तर तुम्हाला थोडं GoProसारखी गोष्टी घ्यावं लागते, ज्याच्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा ते घेऊन जाऊ शकता. माती असेल, तुम्हाला ट्रॅकिंग करायचं आहे, चिखलात कुठंतरी पडला, अशा प्रकारे जर करायचं असेल तर ते तुमच्या हातातून पडला तरी काही होणार नाही. परंतु ह्या कॅमेऱ्याला थोडंसं जपून वापरावं लागते, कारण याच्यामध्ये गिम्बल सिस्टीम आहे, ते थोडंसं नाजूक पार्ट असतो. ठीक आहे. तर त्यावेळेस इनडोर शूटिंगसाठी, प्रोडक्ट शूटिंगसाठी, समजा तर मी ह्या मोबाईल फोनचा रिव्ह्यू करतो आहे. मोबाईल फोनचा रिव्ह्यू करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त किती अंतर लागेल? ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही बसलात आणि मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. तर हा मोबाईल फोन आहे ओप्पोचा. ठीक आहे. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला या मोबाईल फोनचा रिव्ह्यू करून दाखवतो आहे. आणि हा मोबाईल फोन अशा प्रकारे 3 कॅमेरा सिस्टीमसह येतो आणि याचं सिल्वर कलरचा कलर आहे. आता म्हणजे स्पेसिफिकेशन. ठीक आहे. तर याच्यानंतर हे बघा, प्रोडक्ट शोकेस करायचं आहे तर मला अशा प्रकारे मी प्रोडक्ट शोकेस पण करू शकतो. ठीक आहे. किंवा जवळ घेऊन पण करू शकतो. मी समजा आता याला मला अशा प्रकारे दाखवायचं आहे, तर अशा प्रकारे पण मी तुम्हाला हे प्रोडक्ट दाखवू शकतो. म्हणजे मल्टिपल कामासाठी मल्टिपल कामासाठी तुम्हाला या कॅमेराचा वापर करता येतो. ठीक आहे. तर हा व्हिडिओ स्पेशली मी व्लॉगिंगसाठी बनवत होतो, की तुम्ही व्लॉग कसं करू शकता आणि त्याच्यामध्ये इसेन्शियल गोष्ट कोणती आहे. म्हणजे एक कॅमेरा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि क्वालिटी कॅमेरा, कारण आज क्वालिटी असेल कॅमेऱ्याची तरच व्लॉग बघितला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर माईक तुम्हाला कोणता पाहिजे हे तुम्हाला सांगितलं नाही. शेवटी टॉपिक हे तुमच्यावर डिपेंड आहे, की तुम्ही कुठलं टॉपिक करणार आहात. तुम्ही याच्यामधून ट्रॅकिंगचे व्लॉग बनवणार आहात, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे, त्याच्यामध्ये काही लिमिट नाही. तुम्हाला जे वाटेल त्या प्रकारचे ब्लॉग बनवू शकता. तुम्ही रेसिपी ब्लॉग बनवू शकता, कुठलंही चॅनल चालू करू शकता. ठीक आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. अशाच व्हिडिओसाठी सुपरटेक मराठीला फॉलो करा आणि वेगवेगळ्या चॅनल्स कसे बनवायचे ह्याच्यावर मी तुम्हाला अजून खूप व्हिडिओ घेऊन येणार आहे. ज्यांना व्हिडिओ बनवायचे आहेत, ज्यांना वाटतं आहे की मला यूट्यूबचं वाय पण नाही कळत आहे, त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक ठेवतो, ज्यामध्ये आपण 1-to-1 कन्सल्टेशन करूया. तुमच्यासाठी स्पेशल काय करता येईल आणि तुम्ही काय करायला पाहिजे, कुठले गॅजेट घ्यायला पाहिजे, कोणतं सॉफ्टवेअर वापरायला पाहिजे आणि कशाप्रकारे तुमची यूट्यूब जर्नी स्टार्ट करता येईल, हे सगळं मी तुम्हाला 1-to-1 कोचिंगमध्ये सांगणार आहे. आणि हे पेड कोचिंग असेल. 1 तासामध्ये आपण पूर्ण तुमच्या चॅनलचं ॲनालिसिस करण्यात येईल किंवा तुमच्या आयडिया डिस्कस करण्यात येतील, तुम्हाला रोड मॅप बनवून देण्यात येईल. सगळं आपण स्पेशली तुमच्यासाठी डिझाईन केलेलं आहे. त्यामुळं मी 1-to-1 कोचिंगसाठी मी तुम्हाला इन्व्हाइट करतो. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते स्लॉट बुक करू शकता आणि त्यावेळेस आपण झूम कॉलवर भेटू शकतो किंवा गुगल मीटवर भेटू शकतो. धन्यवाद आणि बघत राहा सुपरटेक मराठी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.